नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा एप्रिल 2017मध्ये जी झाली होती त्याचा पेपर नंबर 1 जो आहे त्याचा सेट ए आहे आणि त्याच्यातील प्रश्न 7 ते 12 या प्रश्नांची आज आपण चर्चा करणार आहोत. पेपर 1 मधील युनिट नंबर 2 रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजेच संशोधन अभियोग्यता यातील आपण 6 प्रश्नांची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येईल की आजचा व्हिडिओ हा किती इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर चला सुरू करूया. तर या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आणि या प्रश्नपत्रिकेतला हा 7वा प्रश्न. प्रश्न काय बघा, तर हा प्रश्न आहे, आपण टिंबटिंब चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. डॅश डॅश थिंकिंग इनेबल्स अस to write statements and develop arguments in a step-by-step coherent manner. Accurate, scientific, legal and clear. आपण टिंबटिंब चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. निर्दोष चिंतन क्षमतेमुळे, शास्त्रशुद्ध चिंतन क्षमतेमुळे, तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे आणि स्पष्ट चिंतन क्षमतेमुळे. हे 4 ऑप्शन आहेत. तर पहिला ऑप्शन जो आहे तो निर्दोष. निर्दोष चिंतन क्षमता म्हणजे काय, तर निर्दोष किंवा ॲक्युरेसी आवश्यक असते ती करेक्टनेससाठी म्हणजे अचूकतेसाठी आवश्यक असते, पण त्यातून आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतील याची शाश्वती नाही, म्हणून निर्दोष हा ऑप्शन होणार नाही. दुसरा ऑप्शन आहे शास्त्रशुद्ध. शास्त्रशुद्ध किंवा वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये पद्धतशीरता असते, परंतु ती प्रामुख्याने प्रयोग व सिद्धांतावर आधारित असते, परंतु तीच तर्कसंगत युक्तिवाद विकसित करण्यावर केंद्रित नसते, म्हणून शास्त्रशुद्ध देखील हा पर्याय होणार नाही. आता तिसरा जो पर्याय आहे तर्कसंगत, याला बारकाईने बघितलं तर असं लक्षात येतं की तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे आपण लिहू शकतो, म्हणून आपलं उत्तर आहे सी, तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे. आता चौथा जो ऑप्शन आहे तो स्पष्ट. आता स्पष्टता किंवा क्लॅरिटी हे जे आहे ते स्पष्टता हे विधाने समजण्यास सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे असते, परंतु ती विचारांची पद्धतशीर मांडणीसाठी किंवा तर्कसंगतता सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी नसते, म्हणून स्पष्टता देखील होणार नाही, म्हणून आपलं उत्तर आहे तर्कसंगत. आपण तर्कसंगत चिंतन क्षमतेमुळे आपली विधाने क्रमाक्रमाने मुद्देसूद व सुसंबद्धपणे लिहू शकतो. सी हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे, वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. म्हणजेच काय, खालीलपैकी एक टिंबटिंब ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञाप्रणाली आहे. आज्ञाप्रणाली म्हणजे काय, सॉफ्टवेअर आहे. संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय म्हणजे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता हे तर 4 रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची नावं दिलेत, एंडनोट, टर्निटिन, कॉपीस्केप आणि वायपर, परंतु याच्यातील एक जे आहे ते आहे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. आता पहिल्या पर्यायाची आपण माहिती घेऊया. पहिला पर्याय काय आहे, एंडनोट, आणि हेच आपलं काय आहे, रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. ही 4ही पण सॉफ्टवेअरच आहेत, पण आपलं उत्तर जे आहे रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, त्याचं नाव काय आहे, एंडनोट आहे. आता बी ऑप्शन बघूया, टर्न इट इन. हे काय आहे,
इट इज ऑल्सो सॉफ्टवेअर, बट दिस सॉफ्टवेअर इज ऑफ प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर. प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे. इथं ते रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचं नाव एंड नोट आहे. त्यामुळं या प्रश्नाचे उत्तर टर्न इट इन होणार नाही, परंतु ते प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतरचा ऑप्शन आहे कॉपीस्केप. कॉपीस्केप काय आहे तर अगेन कॉपीस्केप इज ऑल्सो प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर. म्हणजे हे देखील प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे, त्यामुळे हे देखील उत्तर या ठिकाणी होणार नाही. आता वायपर हे देखील सॉफ्टवेअर आहे, पण कसले सॉफ्टवेअर आहे तर वायपर इथं आपण लक्षात ठेवण्यासारखं सॉफ्टवेअर आहे, कारण याचं एक वैशिष्ट्य जे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे? हे देखील प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअरच आहे, परंतु हे सॉफ्टवेअर फ्री प्लेजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे वायपरला आपण लक्षात ठेवायचं आहे, त्याचा वापर देखील आपण प्लेजियारिझम डिटेक्शनसाठी करायचा आहे. तर या ठिकाणी वन ऑफ द फॉलोइंग इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, एंड नोट इज अ रेफरन्स मॅनेजमेंट सॉफ्टवेअर. ए हे उत्तर आहे. खालीलपैकी एक एंड नोट ही संदर्भ सूची व्यवस्थापन संगणकीय आज्ञा प्रणाली आहे. प्रश्न काय बघा, प्रश्न आहे द डॅश डॅश ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. संशोधन लेखाचे सुरुवातीस टिंब लिहिला जातो किंवा लिहिली जाते. संशोधन लेखाच्या सुरुवातीस काय लिहिले जाते? संक्षेप लिहिला जातो, सारांश लिहिला जातो, गोषवारा लिहिला जातो का प्रस्तावना लिहिली जाते? तर या ठिकाणी आपण प्रत्येकाचं वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सारांश किंवा ॲब्स्ट्रॅक्ट लिहिला जातो. आता समरी म्हणजे काय तर समरी म्हणजे इट कॅन ॲपिअरन्स एनीवेअर इन द प्रेझेंटेशन. समरी हा देखील एक सारांशच असतो, पण तो प्रेझेंटेशनमध्ये कुठे पण येऊ शकतो. अक्षरशः समरी शेवटी देखील येऊ शकते. त्याच्यामुळं या ठिकाणी समरी हे उत्तर होणार नाही, कारण प्रश्नात काय विचारलेलं आहे? इट्स बिगिनिंग म्हटलेलं आहे, म्हणजे काय संशोधन लेखाच्या सुरुवातीस म्हटलेलं आहे, त्यामुळं समरी होणार नाही. आता सिनॉप्सिस काय असते तर सिनॉप्सिस विस्तृत कामाचे संक्षिप्त स्वरूप असते. मग ते विस्तृत काम एखादा प्रोजेक्ट असू शकतो किंवा त्या प्रोजेक्टचा जो सारांश लिहिला जातो त्याला आपण सिनॉप्सिस असं म्हणतो. हे देखील आणि हा सिनॉप्सिस प्रोजेक्ट झाल्यानंतर लिहिला जातो, सुरुवातीस येणार नाही, त्यामुळं सिनॉप्सिस हे देखील उत्तर होणार नाही. आता प्रिफेस काय आहे किंवा प्रस्तावना काय आहे? प्रस्तावना ही लेखकाद्वारे लिहिली जाते किंवा प्रिफेस हे लेखक स्वतः लिहित असतो. मग प्रिफेस म्हणजे काय की हे टिपिकली बुक, डेझर्टेशन किंवा रिपोर्ट्स याच्या सुरुवातीला त्याच्याविषयी माहिती लेखकाने दिलेली असते, याला आपण प्रिफेस म्हणतो. हे देखील उत्तर होणार नाही, कारण आपण रिसर्च आर्टिकलच्या सुरुवातीला काय येणार आहे, उदाहरणार्थ पहिल्यांदा टायटल येतं, त्याच्यानंतर कुणी हे रिसर्च आर्टिकल लिहिलं त्याचं नाव येतं, त्याच्यानंतर मग ॲब्स्ट्रॅक्ट येतो, ॲब्स्ट्रॅक्टनंतर इंट्रोडक्शन सुरू होते. अशा पद्धतीने साधारण क्रम रिसर्च आर्टिकलचा असतो, त्यामुळे ॲब्स्ट्रॅक्ट हे उत्तर बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. द ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ अ रिसर्च आर्टिकल इज प्लेस्ड नियर इट्स बिगिनिंग. संशोधन लेखाचे सुरुवातीस सारांश लिहिला जातो. बी हे उत्तर करेक्ट आहे. आता इथं अत्यंत व्यवस्थित ऐकायचं आहे तुम्ही. प्रश्न अतिशय चांगला आहे. प्रश्न काय बघा, जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास टिंबटिंब गृहीतक असे म्हणतात. अ प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज हायपोथिसिस. आता या ठिकाणी ज्यावेळेस त्यांनी ट्रान्सलेशन केलेलं आहे
तर त्यांनी तिथं गृहीतक असा शब्द वापरलेला आहे. रफ अर्थाने हे बरोबर आहे, पण जर खरोखर व्यवस्थित ट्रान्सलेशन करायचं असेल तर हायपोथिसिसला त्यांनी गृहीतक न म्हणता परिकल्पना असं म्हणायला पाहिजे होतं, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे की या ठिकाणी जे त्यांनी प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, अ प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉईंट. म्हणजेच काय, तात्कालिक स्वरूपात संशोधन सुरू करण्यासाठी वापरले जाणारे गृहीतक किंवा परिकल्पना कुठले असते, असा साधा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन काय दिले, एकतर्फी, अनुमानात्मक, कार्यकर, अदैशिक किंवा इंग्लिशमध्ये वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग, नॉन डिरेक्शनल. आता इथं स्टार्टिंग पॉईंट आल्यामुळं इथं वर्किंग हायपोथिसिस हे उत्तर आहे, म्हणजे सी हे उत्तर निर्विवाद आहे. करेक्ट आन्सर इज सी, वर्किंग हायपोथिसिस. बरोबर. अ प्रपोजल दॅट मे प्रोव्हिजनली सर्व ॲज द स्टार्टिंग पॉईंट फॉर फर्दर रिसर्च इज नोन ॲज वर्किंग हायपोथिसिस. पण आपल्याला थोडी माहिती आता वन साइडेडची पण घ्यायला हरकत नाही. आता वन साइडेड हायपोथिसिस म्हणजे काय, तर वन साइडेड हायपोथिसिस किंवा एकतर्फी परिकल्पना अशी विशिष्ट असते ती एखाद्या परिणामाचा किंवा नात्याचा एक निश्चित दिशादर्शक अंदाज करते. जसे की एक घटक वाढल्यास किंवा कमी झाल्यास दुसऱ्यावर परिणाम होईल. आता एक उदाहरण आपण घेऊया. अधिक अभ्यास केल्याने गुण चांगले येतील ही दिशा दर्शवते. म्हणजेच काय, वन साइडेड हायपोथिसिस आहे. अधिक अभ्यास केला तर गुण चांगले येतील अशी तुमची हायपोथिसिस आहे, म्हणजे ती एक दिशा आपल्याला दाखवते. वन साइडेड हायपोथिसिसचं एक चांगलं उदाहरण आहे. परंतु या प्रश्नाचं उत्तर हे होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही, तर वर्किंग हायपोथिसिस अधिक चांगल्या प्रकारे जुळतो, कारण कार्यपरिकल्पना ही अधिक लवचिक असते. म्हणजेच त्याला कार्यपरिकल्पना म्हणजेच आपलं जे उत्तर आहे बघा, वर्किंग हायपोथिसिस ही अधिक लवचिक असते आणि तात्पुरत्या स्वरूपात संशोधनासाठी मार्गदर्शन करते. ती निश्चित निष्कर्ष किंवा दिशा सूचित करत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर वर्किंग हायपोथिसिस आहे. जाता जाता आपण इंडक्टिव्ह हायपोथिसिसचा देखील विचार करूया. इंडक्टिव्ह हायपोथिसिस म्हणजे तरी काय हो, तर इंडक्टिव्ह हायपोथिसिस हा विशिष्ट निरीक्षणावर आधारित एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे. मग त्याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर इंडक्टिव्ह हायपोथिसिसचे एक उदाहरण, जर खिडकीजवळील झाडे सावलीतील झाडांपेक्षा वेगाने वाढत असतील तर तुम्ही असे गृहीत धरू शकता. कसे, झाडांना अधिक सूर्यप्रकाश मिळाल्यास ते जलद वाढतात. झाडांना अधिक सूर्यप्रकाश मिळाल्यास ते जलद वाढतात. आता हे जे गृहीतक आहे किंवा हायपोथिसिस आहे हे एका विशिष्ट निरीक्षणावर आधारलेले आहे आणि एक पद्धतशीर दृष्टिकोन आहे. झाडांना अधिक सूर्यप्रकाश मिळाल्यास ते जलद वाढतात, ही तुमची झाली इंडक्टिव्ह हायपोथिसिस. आता आपण तिन्हीचा अभ्यास केला, वन साइडेड, इंडक्टिव्ह, वर्किंग हायपोथिसिस. आता तुम्ही म्हणाल जाता जाता नॉन डिरेक्शनल ही जी हायपोथिसिस आहे त्याची पण माहिती जाता जाता द्या. तर नॉन डिरेक्शनल हायपोथिसिस किंवा अदैशिक परिकल्पना अशी परिकल्पना असते जी नातेसंबंध किंवा फरक असण्याचा अंदाज व्यक्त करते, पण त्या नात्याची दिशा स्पष्ट करत नाही. आता बघा, परत वाचतो मी. अशी परिकल्पना असते जी नातेसंबंध किंवा फरक असण्याचा अंदाज व्यक्त करते, पण त्या नात्याची दिशा स्पष्ट करत नाही. उदाहरणार्थ, सकाळी अभ्यास करणाऱ्या आणि संध्याकाळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये फरक आहे, मात्र यात कोणता गट चांगले गुण मिळवेल याचा अंदाज दिलेला नाही किंवा दिला जात नाही. अशा परिकल्पनेला नॉन डिरेक्शनल किंवा अदैशिक परिकल्पना असे म्हणतात. पण या ठिकाणी मात्र आपले उत्तर आहे जो प्रस्ताव तात्कालिक स्वरूपात पुढील संशोधन सुरू करण्यासाठी वापरला जातो त्यास वर्किंग हायपोथिसिस किंवा कार्यकर गृहीतक असे म्हणतात. सी हे आपलं उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो थोडा सोपा प्रश्न आहे. बऱ्याच वेळा हा प्रश्न रिपीटेडली विचारला जातो आणि जे विद्यार्थी सेटनेट परीक्षा पास होतात पुढे जाऊन ते संशोधन करतात
आणि ते संशोधन करत असताना कुठल्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर चांगला आहे त्या इम्पॅक्ट फॅक्टरची ते लेख लिहिण्यासाठी संशोधन लेख लिहिण्यासाठी निवड करू शकतात किंवा वाचण्यासाठी देखील इम्पॅक्ट फॅक्टर पाहून ते जर्नल किंवा रिसर्च आर्टिकलचे ते वाचन करू शकतात. प्रश्न काय बघा, रिसर्च जर्नल्स विथ अ हाय डॅश डॅश आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर वन्स. ज्या संशोधन पत्रिकांचा टिंबटिंब उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. आयगेन गुणक, एच इंडेक्स, इम्पॅक्ट फॅक्टर आणि I10 स्कोर. तर या ठिकाणी एच इंडेक्स हे उत्तर आहे, बी हे उत्तर आहे, सॉरी माफ करा, या ठिकाणी उत्तर आहे इम्पॅक्ट फॅक्टर, सी हे उत्तर आहे प्रभाव निर्देशांक. आता हे उत्तर कसे, तर इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे संशोधन जर्नलची गुणवत्ता आणि महत्त्व मोजण्यासाठी वापरले जाणारे एक मापन आहे, बरोबर. आता हा मापन सूचक करतो की त्या जर्नलमधील लेखांवर इतर संशोधन लेखामध्ये किती वेळा संदर्भ दिला गेला आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर 5 असेल, 5 म्हणजे 5 असेल, याचा अर्थ त्या जर्नलमधील लेख सरासरीने 5 वेळा इतर लेखांमध्ये संदर्भित केले गेले आहेत. उच्च इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे जर्नलचे अधिक महत्त्व आणि प्रासंगिकता. हे मुख्यतः शैक्षणिक क्षेत्रात आणि संशोधनामध्ये जर्नल निवडताना उपयोगी पडते. तर या पद्धतीने इम्पॅक्ट फॅक्टर, रिसर्च जर्नल विथ अ हाय इम्पॅक्ट फॅक्टर आर कॉमनली कन्सिडर्ड टू बी मोर इम्पॉर्टंट दॅन दोज विथ लोअर वन्स. म्हणजेच काय की ज्या संशोधन पत्रिकांचा प्रभाव निर्देशांक उच्च असतो त्या इतर पत्रिकांपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत असे सर्वसाधारणपणे समजले जाते. आता या प्रश्नाचे उत्तर आहे सी, इम्पॅक्ट फॅक्टर. आता या व्हिडिओमधला हा शेवटचा प्रश्न काय आहे बघा, या आपत्कालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते. अ डॅश डॅश इज अ शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स फॉर अ स्मॉल ग्रुप emphasizing problem solving or learning newer techniques. म्हणजे या ठिकाणी किती गोष्टी दिलेल्या आहेत बघा. एक शॉर्ट टर्म इंटेन्सिव्ह कोर्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक उद्देश पण ठेवलेला आहे. स्मॉल ग्रुप आहे, प्रॉब्लेम सॉल्विंगला एम्फसाइज केलं जातं, म्हणजे त्याच्यावर प्रभाव टाकला जातो, भर दिला जातो आणि त्याच्यामध्ये न्यू टेक्निक्सचं अध्ययनसुद्धा होतं. तर अशा प्रकारचा प्रश्न आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत, कार्यशाळा, चर्चासत्र, उन्हाळी वर्ग, उजळणी वर्ग. आता उन्हाळी वर्ग आणि उजळणी वर्ग हे तर दोन्ही होणारच नाही. आता राहिला प्रश्न वर्कशॉप आणि सेमिनार. आता वर्कशॉपचं वैशिष्ट्य आणि सेमिनारचं वैशिष्ट्य आपण बघितल्यावर लक्षात येईल की उत्तर कुठलं आहे. वर्कशॉपमध्ये काय होतं, सहभागी स्वरूपाची शिक्षण प्रक्रिया आहे. यामध्ये प्रात्यक्षिक, सराव, कृती यावर अधिकाधिक भर दिला जातो. आणि शेवटचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे, कौशल्य विकसित करण्याची संधी दिली जाते. कौशल्य विकसित करण्याची संधी दिली जाते. आता इथं कौशल्य आलं का, लर्निंग न्यूअर टेक्निक्स, याच्यातच तुमच्या याचं प्रश्नाचं उत्तर आहे वर्कशॉप, उत्तर आहे ए. सेमिनार म्हणजे काय, तर चर्चासत्र हे एक माहिती सत्र आहे. यामध्ये एका विषयावर तज्ज्ञांचे सादरीकरण आणि चर्चा होते. हे चर्चासत्राचं वैशिष्ट्य आहे.
पण आपल्या प्रश्नामध्ये या सर्व गोष्टी ज्या दिल्या आहे, स्मॉल ग्रुप आहे, इंटेन्सिव्ह कोर्स आहे, एम्पसायझिंग प्रॉब्लेम सॉल्विंग आहे आणि न्यूअर टेक्निकचं अध्ययन आहे, हे सगळं वर्कशॉपमध्ये कवर होतं. म्हणून आपलं उत्तर आहे या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात लहान गटांनी समस्या समाधान किंवा नवीन तंत्रे आत्मसात करण्यास महत्त्व दिले जाते शाळा या अल्पकालीन सखोल पाठ्यक्रमात. म्हणजे कार्यशाळा हे आपलं उत्तर आहे वर्कशॉप ए. आणि या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, याच्यामधील प्रत्येक कन्सेप्ट जर तुम्ही बारकाईने त्याला ऐकलं, त्याला पाहिलं तर तुमच्या अगदी लक्षात येईल की संशोधनामध्ये जे प्रश्न विचारले जातात ते इतके मायन्यूट लेवलला विचारले जातात आणि त्याचा बारकाईने जर अभ्यास केला तर तुम्हाला यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये नव्या प्रश्नांसोबत. धन्यवाद.